उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहे. माझा परिचय आहे महेश प्रकाश मगरे, वार्ड नंबर 5 म्हणून बोलत आहे. बरं, वंचित सोबत तुम्ही पहिल्यांदा युती केली आहे. पहिल्यांदा युती करतो. तुम्हाला असं वाटतं का की हा जो प्रयोग आहे तो चंद्रपूरमध्ये यशस्वी होईल? व्हायला तर पाहिजे होतं यशस्वी, कारण की युतीशिवाय जसे बाकी पक्षाची युती केलेली आहे तशी आपल्याला युती करण्याची आवश्यकता आहे पडली आहे त्याच्यामुळे. बरं, प्रभाग क्रमांक 5च्या ज्या समस्या आहेत त्या रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, अनेक प्रभागातले तुमचे अनेक भाग आहेत, अनेक भाग. 2-3 दिवस पाणी येत नाही. नाही हा प्रश्न तुम्ही जर तुम्हाला संधी दिली तुम्ही हा प्रश्न कसा पार घ्यावा? कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर पाण्याचा. सकाळी आम्ही जेव्हा सर्वे करतो किंवा आम्ही भेट द्यायला जातो तेव्हा सगळ्यात मोठं बाया आपलं घर सोडून 4 घर सोडून 5 घर सोडून पाणी आणायला जातात. पाण्याची खूप मोठी समस्या आहे. सगळ्यात पहिलं आपला अर्ज करून किंवा आपण कसं त्याच्यापर्यंत पाणी पुरवठा करू शकतो तर त्याच्या लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा पाणी टंचाई आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पाणी पूर्ण नाल्या भरल्यामुळे पूर्ण पाणी साचून राहतात. त्याच्यामुळे कसं ते पूर्ण पाणी लोकांच्या घरात जातात, पण घर भरून जातं पाण्यामुळे. तर कधी कोणाच्या कमरे एवढं पाणीसुद्धा राहतात. जसं राम मंदिरापाशी म्हटलं आपलं तर कमर पाणी असतात, काही नाल्याची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे. तर कसं नेहमी आपल्या नाल्या साफ न करणे हे करणे त्याच्यामुळे ते कारण आहे. बरं, असं म्हटलं जातं की अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूरला महानगरपालिकेला 200 ते 250 कोटी रुपये आले. अच्छा. नाल्याची सफाई करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी, गटार योजनेसाठी अमृत योजना. पण त्या पद्धतीचं काम जे आहे ते कुठंच दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं की या संदर्भामध्ये ते काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. कोणतंच काम पूर्णपणे अमृत योजनेसाठी नळाचे पाईपलाईन टाकलेली आहे पण ते पाणीच येत नाही. गटर लाईन साफ करण्यासाठी दिलेले आहे, गटर लाईन साफ नाही होत आहे, नाल्या साफ नाही होत आहे, काहीच होत नाही हे काम. फक्त असं वाटतं घोळ करून बसलेले आहे सगळेजण, पैसे जे आलेले आहेत ते. बरं, तुम्हाला असं वाटतं का की हे महानगरपालिका जी आहे जवळजवळ 900 ते 1000 कोटी जे बजेट आहे महानगरपालिकेचं, चंद्रपूर महानगरपालिकेचं, तरीही ज्या बेसिक ज्या सुविधा पाहिजे नागरिकांना त्या मिळत नाही. टॅक्स जे आहे नागरिक अवेळेवर पद्धतीने देतात, पाण्याचा टॅक्स आहे, घर टॅक्स आहे, वेगवेगळे टॅक्सेस देतात, तरीही त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मिळत नाही. तुम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न कसा मांडता? कसं आहे आता या प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही टॅक्सचा राहावं, कोणताही टॅक्स, पाणी कर राहावं, घर टॅक्स राहावं, काही राहावं, हे कसं आहे तुम्ही लावून न देतात तर पाणी कर लावतात. पाणी जे त्याने टॅक्स का बरं पाणी कर? विद्युत कर्जावर जो टॅक्स लागलेला आहे बिना कामाचा एक्स्ट्रा चार्ज लागलेला आहे. तसे आता सौर प्लांट चालू झालेले आहे, बरोबर आहे. सौर प्लांट चालू केल्यानंतर सुद्धा तुम्ही टॅक्स लावत आहे, मतलब काय त्याच्यावर? यासाठी आम्हाला समस्या तर खूप आलेल्या आहे. बरं, या प्रभागामध्ये बराच जो भाग आहे तो झोपडपट्टीतला आहे, स्लम एरिया आहे. स्लम एरिया काही त्या भागामधल्या जे समस्या आहेत जसं घरकुल योजना आहे, इंदिरा आवास योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, रमाई आहे, शबरी आहे, या सगळ्या आवास योजनेचे जे लाभ आहेत त्यांना मिळत नाही 4-5 वर्षापासून. कारण तिथे प्रशासन नसल्यामुळे, म्हणजे लोकप्रशासन नसल्यामुळे, बरोबर आहे. तुम्ही हे लाभार्थी जे आहेत ते वंचित आहेत, तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावला? कसं आहे आता सगळ्यात मला आता घरकुल योजना हे सर्व बाहेर खेड्यागावात पोहोचलेली आहे. पण येतं जर आम्ही कोणापाशी प्रश्न करायला गेलं तर तुम्ही तो नाही, तुम्ही फॉर्म तिकडे भरा, शबरीमध्ये भरा किंवा तुम्ही दुसरं फॉर्म भरा. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे कच्चं जरी घर असलं तरी नाही का तुम्ही नाही म्हणतात का कच्चं घर पाहिजे. आता मला सांगा एखाद्याच्या घरचं फुटलं असेल, सिमेंटचं असेल किंवा विटायचं असेल, पडण्यावर आलेलं आहे, त्याला घरकुल द्यायला पाहिजे असं आम्हाला तरी वाटते. ज्याचे पक्के घर, काही तर लोक असे आहे ज्याला पक्के घरात सुद्धा त्यांना घरकुल आलेलं आहे. बरं, या प्रभागामध्ये अनेक ओपन प्लेसेस आहेत ज्या सरकारच्या जागा आहेत, परंतु तिथे खेळायसाठी लहान मुलांना, स्त्रियांना, सिनियर सिटीजनना सकाळी फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी गार्डन नाही. अशा पद्धतीचं गार्डन ज्या या प्रभागाची गरज आहे अशा नागरिकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला संधी दिली तर हा प्रश्न तसा हा जर संधी दिली आपल्याला तर आपण त्या प्रभागात प्रत्येकाला एक ग्राउंड, तिथं आपलं जे उजव व्यक्ती आहे, वयस्कर व्यक्ती आहे, त्यासाठी बसण्याची व्यवस्था किंवा एका पाण्याची व्यवस्था. कसं एखाद्या ग्राउंडवर आपण फिरतो मुलं तर पाणी राहत नाही. तसं लहान मुलं खेळतात, मोठे व्यक्ती खेळतात, घुमता फिरता ताण लागतात. पाण्याची व्यवस्था करणं किंवा ग्राउंड साफ, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ग्राउंड तर करून देतो आपण पण ते स्वच्छता ठेवत नाही. बरोबर, मेन आहे स्वच्छते. ग्राउंड जे आपण करून देतो ते स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. बरं, असं म्हटलं जातं की प्रत्येक प्रभागामध्ये व्यायामशाळा असायला पाहिजे आणि व्यायामसाठी 15 ते 20 लाख रुपये येतं. परंतु तुमच्या प्रभागामध्ये नाही आहे. महानगरपालिका अंतर्गत येणार, म्हणजे खाजगी आहे पण महानगरपालिकेअंतर्गत येणार नाही, एकही नाही. तुम्ही हा प्रश्न, तुम्हाला जर निवडून दिला तुम्ही हा प्रश्न कसा मांडला? कसं आहे, असं जर व्यायामशाळा जर फ्रीमध्ये असेल तर जे गोरगरिबाचे आहे, जसे मोठे लोक कसं पैसे देऊन जातात मोठमोठ्या ह्याच्यामध्ये, पण गरिबाचं म्हटलं तर कसं छोटं फ्रीमध्ये मिळालं तर एखादा ग्राउंड, आपली जेव्हा ओपन प्लेस ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आपण याची व्यवस्था करू शकतो. जसं महानगरपालिका अर्ज देऊन हे करून ते करून नाही का आपण ते आणू शकतो.
या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रभागाच्या मतदारांना काय विनंती करणार मी प्रभागातील मतदारांना एकच महिन्याचा उमेदवार तुम्ही चांगला निवडा, जो तुमच्या कामात पूर्णपणे करू शकतो. नाहीतर आता 8 वर्ष झाले निवडून देतात, तोंड दाखवतच नाही. काय आहे तर आम्ही सुद्धा पहिले उमेदवारच होतो, तसं आम्ही पण पहिलं आता लोकांपर्यंत जावं, पहिलं आमची समस्या असं आहे तसं आहे, हो म्हणायचे, उद्या पाठवतो परवा पाठवतो, तेच. वंचितच्या मतदारांचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का? व्हायला तर पाहिजे आम्हाला पंचवीसचा फायदा. वंचित बहुजन आघाडीने चंद्रपूरमध्ये पहिल्यांदा शिवसेना बाळासाहेब ठाकरेसोबत युती केली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे युती फिसकटली होती आणि हा पहिला प्रयोग जो आहे चंद्रपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केला आहे. आमच्यासोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश मगळे यांचा असा दावा आहे की हा प्रयोग जो आहे यशस्वी होईल चंद्रपूरमध्ये आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या महापालिका निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24.